पण बंधूंनो, एक चुकीचेपणा पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. एक चुकीचेपणा, एक चुकीचेपणा तुमसाला, एक चुकीचेपणा दाखवलेला पवनीला. आणि त्यामुळे नेत्यांनी विचार करायचा. आवेशामध्ये तिकीट न भेटण्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी जो खडा तमाशा वापरतो. पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल. पक्ष एवढा मोठा झाला की 51% मतं मिळाले, 1.5 कोटी सदस्य पक्षाची आहे. एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही. पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामोड झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदमाशी केली. पंकज भरणे मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवूया. ना भरणे आपल्याकडे, ना पंकज, आणि मी याच्या पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार. तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत. कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर नाही? कोण काय व्यक्त होता आम्हाला माहिती नाही. म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय आता सांग ना, भारतीय जनता पार्टी लढवायची ना, तिने जाहीर लढवायची ना, एकमेकांना लढवायची. तुम्ही 51% लढाई लढा. मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा, साखरी, तुमचा सौदीकडचा आम्ही करणार. जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय मिळेल, जेवढा वर्धेला न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल. जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्याकरता लावली, 288 पैकी 237, भाजपा 149 पैकी 137 आमदार भाजपचे निवडून आले, 92% आमदार निवडून आले. आपण त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये लावणार आहे, तुमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत लावणार आहे. विधानसभेपेक्षा जास्त ताकद आम्ही भंडाऱ्यात लावणार.